आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. भैरवी माई अगं तारा तू पण आलीस होय. ये की आत ये. कुणाच्या घरात बोलवतेस? कोणाच्या म्हणजे? भागवतांच्या आमच्या ना. हो, हे घर खरंच तुमचं आहे? या घरावर किती कर्ज आहे माहित नाहीये का तुला? आणि हे कर्ज कुणाच्या जीवावर घेतलंय हे विसरलीस? काय भैरवी माई तुम्ही पण आमच्या घरातल्या कुणाच्या बी जीवावर एवढं कर्ज कधी मिळेल का? लायकी आहे का यांची? बरोबर बोललीस. नाही का यांची लायकी कर्ज उचलण्याची? आजवर तुम्ही जे काही केलं ते या भैरवीच्या जीवावर केलंय. त्यामुळे मी आजपासून ठरवलंय, हे घर माझं. भैरवबाई, आता हे काय समजा नवीन आपलं ठरलंय ना इतक्या वर्षापासून की सावना तुमच्यासाठी गायचं आणि तुम्ही आमचं खर्च, आमचा घरचा समजा खर्च बघायचा ठरलंय ना वा? बरोबर. पण आता तुमची लेख फितूर झालीये. विश्वासघात केलाय सावलीनं माझा. तुमच्या लेखीमुळे माझ्या ताराला एवढ्या मोठ्या स्पर्धेत हार पत्करावी लागली आहे. जगन्नाथ सोबत मिळून प्लान केला ना तिने ताराला हरवण्याचा. मग आता त्याची शिक्षा भोगायला तयार राहा. नाही, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. माझी सावाशी वागणारच नाही बघा. गैरसमज तुमचा झालाय की आता इथून पुढे मी तुम्हाला या घरात राहू देईन, तुम्हाला या घराबाहेर मी काढणार नाही, हा तुमचा गैरसमज आहे. वा बाई वा, याला म्हणतात बरं मास्टर स्ट्रोक. एक घाव आणि 100 तुकडे. चला गाशा गुंडायचा आणि इथून बाहेर निघायचं. काय बघताय का? सांगितलं ना भैरवी माईंनी निघायचं आता. चला निघायचं काय घरावर. चला.